जर मित्रांनो तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या मराठी ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मध्यरात्री रस्त्यावर एकटीच उभी 3 तासात 40 पुरुषांनी घेरलं. IPS बी सुमती यांचं सिक्रेट ऑपरेशन. रात्री 12:30 वाजता बस स्टॉपवर एक महिला एकटीच उभी होती. काहींनी तिच्याशी बोलण्याचा तर काहींनी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती की साध्या कपड्यामध्ये उभी असलेली ती महिला पोलीस आयुक्त IPS होती. मध्यरात्र झाली होती. हैदराबादमधील रस्ते शांत झाले होते. रात्री 12:30 वाजायच्या सुमारास दिलखुश नगर बस स्टॉप जवळपास निर्मुक्ष होता. अशावेळी बस स्टॉपवर एक महिला उभी राहिली. तिने साधा सलवार सूट परिधान केला होता. तिच्या हातात मोबाईल फोन होता. ती रात्री उशिराच्या बसची वाट पाहत असावीत असंच एखाद्याला वाटेल, पण त्या रात्री हैदराबादच्या रस्त्यावर जे घडलं ते एखाद्या चित्रपटातील रहस्यमय दृश्यापेक्षा कमी नव्हतं. बस स्टॉपवर वाट पाहणाऱ्या त्या महिलेभोवती हळूहळू लोक जमू लागली. काही जण दूर उभं राहून तिच्याकडे एकटक पाहत होते. काहींनी तिच्याशी बोलण्याचा आणि तिच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला. तेव्हाच बस स्टॉपजवळच्या अंधारात लपलेली एक टीम अचानक समोर आली. काही लोकांना जागीच थांबवलं गेलं. इतरांना चौकशीसाठी बाजूला नेलं, कारण ती काही सर्वसामान्य महिला नव्हती. त्या होत्या मल्काजिगिरीच्या नवीन पोलीस आयुक्त IPS बी सुमती. 1 मे रोजी त्यांनी मल्काजिगिरीच्या पोलीस आयुक्त म्हणून पदावर स्वीकार होता. पदभार स्वीकारताना त्यांनी महिलांच्या सुरक्षेबद्दलचं सत्य तपासण्यासाठी आपल्या एअर इंडिशन ऑफिसमधून बाहेर पडायचं ठरवलं होतं, जिथून दररोज रात्री हजारो महिला प्रवास करतात. अशा रस्त्यावर त्या उतरल्या. रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित आहेत हे तपासण्यासाठी त्यांनी गुप्त मोहीम आखली. रात्री सुमारे 12:30 वाजता बी सुमती या सर्वसामान्य महिलेप्रमाणे वेषांतर करून दिलखुशनगर बस स्टॉपवर उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्या जवळच, पण कोणाला कळून येणार नाही अशा पद्धतीने साध्या वेशातील पोलीस तैनात होते. तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही कल्पना नव्हती की आपण पाहत असलेली महिला ही शहराची पोलीस आयुक्त आहे. सुमती बस स्टॉपवर एकट्याच उभ्या होत्या. काही मिनिटांनंतर लोकांचं त्यांच्याकडे लक्ष जाऊ लागलं. एका तरुणाने त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला. दुसरा काही वेळ त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला होता. काही लोक त्यांच्या भोवती घुटमळू लागली होती. अशा प्रकारे 3 तासात जवळपास 40 लोक त्यांच्या जवळ आले होते. यापैकी काही तरुण नशेत असल्याचंही समजलं. काहींनी गांजा ओढल्याची संशय होता. ज्या क्षणी तरुणांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी जवळच साध्या वेशात उभ्या असलेल्या पोलिसांनी कारवाई केली. काहींना ताब्यात घेतलं आणि इतरांचं घटनास्थळी समुपदेशन करण्यात आलं. रात्री उशिरा एकट्या असताना महिलांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्या किती असुरक्षित आहेत हे समजून घेणं हा एक मोहिमेचा उद्देश होता. बी सुमती या तेलंगणा पोलिसातील सर्वात कार्यक्षम अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. मल्काजिगिरी पोलीस आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी विशेष गुप्तचर शाखेचं नेतृत्व केलं होतं. माओवादी कारवायांशी संबंधित अनेक संवेदनशील प्रकरण हाताळणं ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात उल्लेखनीय कामगिरी आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आपल्या सुमती IPS मॅडमला करा. थँक्यू.